Audio Jungle. Audio Jungle. त्याचबरोबर डॉक्टर श्रीपाल सबनीसकर यांना विनंती करते की त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय यांना विनंती करते की बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर माननीय महेंद्र भारती यांना विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर सुवर्ण परदेशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बसवेश्वर न्यूज चॅनलचा संपादक गेल्या 20 ते 22 वर्षापासून या मीडियामध्ये मी काम करतो आहे आणि या मीडियामध्ये काम करत असताना 2016 पासून या चॅनलची निर्मिती केली आणि या चॅनलच्या निर्मितीतून समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून जे करता येईल ते आम्ही करत आहोत। सन्माननीय अश्विनीताई पाटील या इथं आलेल्या आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय। मॅडम तुम्ही पुढे या। आणि हे गोष्ट करत असताना बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या माध्यमातून आपण मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेत असतो। वर्षाला जो एक कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आपण लेखाजोखा घेत असतो आणि त्या लेखाजोखाच्या माध्यमातून आपण परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपलं योगदान या समाजासाठी देतो याचा लेखाजोखा आज आपण घेत असतो। मित्रांनो, आजपर्यंत जवळजवळ 10वा हा वर्धापन दिवस आहे आणि या 10वा वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज आपण या आपल्या चॅनलचे 6 कार्यक्रम आपण लॉन्च केलेले आहेत। त्यापैकी मराठी 3 कार्यक्रम आहेत आणि हिंदी हे बाकीचे 4 हे हिंदी कार्यक्रम आहेत। तो हिंदी कार्यक्रम हे राष्ट्रीय कार्यक्रम आहे। त्यापैकी पहिला बहुजनों की शान भारत का संविधान, त्या संविधानावरती पूर्ण माहिती देणारा हा कार्यक्रम आहे। त्याच पद्धतीनं बहुजनों की जन अदालत हा देखील आपल्याला हा कार्यक्रम आपल्या चॅनलवरती जोडतोय। या चॅनलवरती जास्तीत जास्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि बिहार या राज्यामध्ये हिंदीमध्ये असल्यामुळे आपण हा कार्यक्रम राबवतो आहे। त्याच पद्धतीनं मराठीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून मराठीमध्ये तुझ्या प्रेमापोटी हे कवितेचं सदर गेल्या 6 महिन्यापासून चालतं आहे आणि त्याला आज तुम्ही पाहता आहात भरभराटून कवी त्याला दाद देत आहेत आणि छानपैकी आपल्या कविता साजरी करून समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम करत आहे। मित्रांनो, भरपूर काही बोलायचं आहे पण काय आहे की वेळ आपल्याला बरीच काय झालेली आहे आणि त्या पद्धतीनं बोलत असताना काही गोष्टी अशा नमूद कराव्याच्या वाटतात की त्या केल्याच पाहिजे। जसं की या कार्यक्रमाला बहुजन सैनिकच्या माध्यमातून माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब कंटिन्यू या कार्यक्रमाला येत आहेत, त्यांचा आशीर्वाद असतो। अशाच पद्धतीनं आमचे महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय पांडुरंगजी भोसले सर, तसंच महेंद्रजी भारती, तसंच आमच्या या नगरांचे नगरसेवक माननीय जितेंद्रजी ननावरे सर, तसंच प्राध्यापक परदेशीताई, त्यानंतर आमचे अशोक तावरे सर, अश्विनीताई, या सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद आमच्या चॅनलची आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत। निश्चितच तुम्हा सगळ्यांचं मला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातूनच आपण पुढे सरकत आहोत। हा कार्यक्रम घेत असताना आपण प्रत्येक वर्षी काही पुरस्कार देतोय। तो पुरस्कार देतोय म्हणजे असाच पुरस्कार देत नाहीये, त्या लोकांना आपण चाचपतोय खरंच ते त्या लोक समाजाच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून ते उपयोगी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच आपण त्यांना पुढे करतोय आणि अपेक्षा हीच असते की त्यांनी पुढे चालून समाजाच्या दृष्टिकोनातून आपला गाडा ओढावा आणि चॅनलला देखील सहकार्य करावं। अर्थात हे बहुजनांचं चॅनल आहे, हे तुमचं चॅनल आहे आणि हे चॅनल जर चालवायचं असेल तर तुमच्या लोकांची सारखी गरज आहे। मुळात आपण काही धीरूभाई अंबानी नाहीयेत, आपल्याकडे पैसा भरमसाठ आहे, तो काढला म्हणजे आपण हे करतोय अशातली गोष्ट नाहीये। पण तुमच्यासारख्या सहकार्य असणाऱ्या माणसाकडून आज आम्हाला हे सहकार्य मिळतंय। गोष्टी बऱ्याच काही बोलायच्या आहेत, वेळ कमी झालाय। मी याच ठिकाणी माझा जो राहिलेला वेळ आहे सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना देतो। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित वर्धापन दिन 16वे बहुजन फेस्टिवल या कार्यक्रमाचे उद्घाटक 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व आमचे मार्गदर्शक प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर श्रीपालजी सबनीस सर यांचं मी स्वागताध्यक्ष या नात्याने आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल या चॅनलच्या वतीने स्वागत करतो।
तसेच या प्रसंगी नगरसेवक जितेंद्रजी ननावरे, त्याचप्रमाणे माननीय महेंद्र भारती सर, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले, त्याचप्रमाणे आयोजक यशवंतराव गायकवाड व त्यांच्या बहुजन सैनिक महाराष्ट्राच्या संपादिका अनिता बिराजदार मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हे राबवत आहे. आज आपण पाहतो मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो आणि हे करत असताना हे साहित्य क्षेत्र जे आहे आपण पाहतो वाचन संस्कृती ही वृद्धिंगत झाली पाहिजे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी यशवंतराव गायकवाड सर जे मोलाचा परिश्रम घेतात, कवी संमेलनाचं वगैरे आयोजन करतात आणि त्यातून विविध साहित्यिकांना सर ते व्यासपीठ मिळवून देत आहे आणि ही खूप मोलाची बाब आहे. आपण पाहतो शहराच्या धकाधकीच्या वातावरणामध्ये ती माणसाला एक विरंगुळा म्हणून साहित्य चळवळीची गरज आहे. कारण आपण पाहतो मोबाईल युगामुळे, इंटरनेट युगामुळे वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि ती वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचं जे कार्य ते जोमाने चालू आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीने आज सर मी गेली 3 वर्ष पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन करतो आणि त्या माध्यमातून आम्हाला समीर सरांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं आणि आज समीर सर या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन नव्हे तर एक प्रेरणा देण्यासाठी आलेले आहेत. त्यातून अनेक नवनवीन साहित्यिक गायकवाड सर निश्चितच घडतील आणि स्वागताध्यक्ष या नात्याने मी जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो, कारण आपल्या सर्वांना समीर सरांचे विचार ऐकायचे आहेत आणि त्यामुळे मी माझे हे जे 2 शब्द मी थांबवतो. धन्यवाद. आज बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या संस्थेचा वर्धापन दिन आहे. खरं तर ह्या चॅनेलच्या माध्यमातून गायकवाड सर असतील, बिराजदार मॅडम असतील, यांची टीम गेली 10 वर्ष आपल्याला चॅनेल माध्यमातून समाज सुधारण्यासाठी किंवा समाज उपयोगी अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्याबद्दल गेली 10 वर्षे ही संस्था सातत्याने काम करते. तर माझ्या वतीने मी फक्त त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे आणि गेली 3 वर्षापासून आपण बरोबर आहोतच, सहकारी आम्ही आहेच आणि इथून पुढे आम्ही सहकारी राहील. थँक्यू सर. या चॅनलच्या 10व्या वर्धापन दिनासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीपाद सबनीस साहेब, उपस्थित असलेले महेंद्र भारती गायकवाड साहेब, तसेच सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं. गायकवाड सर, या मुळात आज तुम्ही पाहत असाल की जगात परिस्थिती काय आहे आणि आखाती देशात युद्ध चालू आहे आणि त्या युद्धाचे परिणाम आपल्या भारतावर देखील झालेले आहेत. पण यामध्ये अफवा असतील, कुठं काही चुकीची माहिती असेल, पसरवण्याचं समाजकंटक नेहमीच काम करत असतात. पण ते गढूळ झालेलं पाणी असतं आणि त्या पाण्यातला खरा तळ दाखवण्याचं काम ही मीडिया करत असते आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी बहुजन लाईव्हचे चॅनल काम करते, याचा मला अभिमान वाटतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुळात मला सांगत होते सबनीस सर पुढे बसा पुढे बसा, पण हे खूप मोठे विचारवंत लोक आहेत आणि यांच्यासोबत बसणं म्हणजे खूप मोठी. माझं पाठीमागं बसलो तर पर्वणीच आमच्यासाठी आणि सरांनी आदेश सांगितला बाबा पुढे ये, आलो पुढे. तसं असाच आशीर्वाद राहू द्या. अतिशय छान वाटलं, तुमचा सहवास खूप छान होता. मला या ठिकाणी तुम्ही पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो व तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच सर, या देशामध्ये जी पत्रकारिता आहे ही पत्रकारिता निश्चितच सूर्याच्या प्रकाशासारखी सत्यच मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही तेच केलं. जे काही असेल ते सत्य असेल, सत्य जे नसेल तर त्याला आम्ही बरोबर चिरून काढल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आम्ही या देशामध्ये, भारतामध्ये बहुजनों की जन अदालत हा कार्यक्रम उभा करून यामध्ये आपण जे काही समाजावरती अन्याय अत्याचार होतो, महिलांवरती जे काही अन्याय अत्याचार बलात्कार होतो, या गोष्टी निखळून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात खरा जो इतिहास आहे हा खरा इतिहास मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असो,
महापुरुष कोणतेही असो, या महापुरुषांची जी काही विचारसरणी आहे, खरी विचारसरणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. यानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा म्हणून प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सन्माननीय सुधीरजी गायकवाड सर बहुजन समाज पार्टी नेते आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यशवंत गायकवाड मॅडम आणि त्यांच्या कन्या या मनापासून मी धन्यवाद देतो. गेल्या काही 10 वर्षांपासून सातत्यानं समाजामधल्या अनेक चांगल्या गोष्टी समाजासमोर आणण्याचं काम ते करत आहेत. त्याची धडपड पाहिल्यानंतर ते कसं करतात असा प्रश्न आम्हाला खरं तर पडतो. आम्ही प्रदेश मॅडम असोत किंवा आम्ही आमची साथ त्यांना असते, महेंद्र भाटी सरांची साथ असते, अश्विनीताई असो किंवा नोट सरांना माझी विनंती राहील की माध्यम जे आहे किंवा आपलं जे काम आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यशवंतराव गायकवाड साहेबांच्या सारख्या माध्यमासाठी काम करणारे, म्हणजे तुमचं जे काम आहे ते वृत्तपत्रामध्ये आजचं वृत्तपत्रही उद्देशाने होत असतं, पण तुमचं कार्य अजरामर राहायचं असेल, लोकांच्यापर्यंत जगापर्यंत सातत्यानं वर्षानुवर्षे पोचायचं असेल, जगापर्यंत पोचायचं असेल तर यूट्यूबसारखं चॅनल अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आम्ही त्याच्याबरोबर आहोतच. पण लोकाश्रय आणि राजाश्रय या दोन्ही गोष्टी असतील तर ते कार्य लोकांपर्यंत पोहोचायला निश्चितपणानं मदत होते. आपण त्यांना आपण सातत्यानं त्यांच्याबरोबर राहूया आणि त्यांचं जे काही कार्य चाललेलं आहे ते या समाजामध्ये असणारे समाजवर्ग असो, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असो, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये माणसं असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो, तर या लोकांना पुढे आणण्याचं काम यशवंत गायकवाड सर आणि त्यांची टीम करते. ते खरं तर त्यांना उत्पन्नाचं साधन काय असा एक प्रश्न बऱ्याच वेळेला आमच्यासमोर उभा राहतो, पण हा माणूस प्रत्येक स्वतःकडून काय धडपड करतात आणि कशा पद्धतीनेही एक साधीशी गोष्ट आयोजित करायची झाली तर काय कष्ट असतात ते आम्ही स्वतः अनुभवतो. तर ते आपल्याला लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्ही जर त्यांच्याबरोबर असेल तर आपलं कार्य जगापर्यंत पोहोचण्यासाठी एक अतिशय चांगल्या प्रकारचं माध्यम खरं तर यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ठरेल अशा स्वरूपाची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांनी यशवंत गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला आवर्जून बहुजन समाज पार्टीचे नेते सन्माननीय सुधीरजी गायकवाड आलेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं कारण आपण या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त जो बहुजन समाज दिवस आहे हा बहुजन समाज दिवस आपण उपस्थित करत असतो आणि याच माध्यमातून त्यांनीही समाजाच्या परिवर्तनासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या संदर्भामध्ये आपण बरीच काही चर्चा करतो. यानंतर या कार्यक्रमाला माननीय सुधीरजी गायकवाड सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडायला. त्यांना विचार मांडण्याच्या अगोदर सन्माननीय सुधीरजी गायकवाड यांना माननीय महेंद्रजी भारती सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा. तसंच या कार्यक्रमामध्ये उशिरा आलेल्या अश्विनीताई पाटील या छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आहेत, रणरागिणी आहेत. अगदी छाव्यासारखंच त्या काम करतायत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपली छवी त्यांनी उमटवलेली आहे. यांचं देखील स्वागत सन्माननीय अशोकरावजी टावरे आणि अनिता बिराजदार या दोघांनाही अशी विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. थँक्यू. खेद आहे उशिरा आल्यामुळं सन्मानांचं स्वागत करणं पण आवश्यकच आहे. यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना माननीय जितेंद्र ननावरे सर यांचा दुसरीकडे कार्यक्रम आहे त्यामुळे ते जात आहेत. थँक्यू सर. आपण आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानवांना महामातांना मी या ठिकाणी प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो. आज बहुजन सैनिक या चॅनलच्या माध्यमामधून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला थोडा येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं क्षमस्व. कार्यक्रमाचं नियोजन काय? आज या चॅनलचा 10वा वर्धापन दिन, बरोबर?
आणि या चॅनलची सुरुवात यांनी 15 मार्च या दिवशी सुरू केलेली, बरोबर. म्हणजे 15 मार्च 2016 या चॅनलची सुरुवात झाली. आज त्याचा आपण 26 म्हणजे 10वा वर्धापन दिन साजरा करतोय. पण यांनी 15 मार्चलाच का साजरी केली, याची सुरुवात का केली 15 मार्चला, तर 15 मार्चला या देशामध्ये 15 मार्च 1934 बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचा जन्मदिवस आहे, बरोबर आहे. ती जयंतीचा दिवस लक्षात ठेवून आणि त्या दिवसाला या देशामध्ये बहुजन समाज दिवस म्हणून गणलं जातं. म्हणून या चॅनलला त्यांनी बहुजन सैनिक चॅनलचं नाव त्यांनी दिलं. आणि चॅनलचा उद्देश काय, तर ज्या मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये बहुजन समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न बहुजन चॅनलच्या माध्यमातून गेली 10 वर्ष होते असं माझं ठाम मत आहे, बरोबर आहे सर. बघा यशवंत गायकवाड सर हे म्हणजे या फुले आंबेडकर चळवळीमध्ये गेली 25-30 वर्ष सातत्याने काम करतात. मंचकावर असणाऱ्या लोकांना माझं एक सांगणं आहे की सगळ्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे अशी काही गरजेचं नाही. काही लोकांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, काही लोकांनी त्या प्रचार प्रसार माध्यमामध्ये काम केलं पाहिजे. वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही बहुजन समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे, अशा प्रकारचा उद्देश ठेवून त्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी हा चॅनलचं या मीडियाचं कामाला सुरुवात केली. मित्रांनो, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी याच्या अनुषंगाने आपल्यामध्ये किती जनजागृती, किती माहिती मला माहित नाही. पण मला तुम्हाला सांगायचंय की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी हे पंजाब मधले, पंजाबमध्ये इथं सबनीस साहेब आहेत सर. तुम्ही म्हणजे सबनीस साहेबांनी तर या अनुषंगाने सगळा अभ्यास केलेला आहे की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी हे पंजाब राज्यातले खवासपूर जिल्ह्यामध्ये खवासपूर नावाचं एक त्यांचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी करत असताना इथं पुण्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी आहे. त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये ते क्लास 1 ऑफिसर म्हणून तिथे जॉईन झाले. तुम्हाला माहित असेल सगळ्यांना ॲम्युनिशन फॅक्टरी. आज ॲम्युनिशन फॅक्टरी आता आपली राहिलेली नाही, सबनीच आहे. ती आता अंबानीची फॅक्टरी किंवा अदानीची फॅक्टरी झालेली, ती ॲम्युनिशन फॅक्टरी राहिलेली नाही. पण त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये नोकरीला लागले. हा काळ कुठला मी तुम्हाला सांगतोय, हा काळ तुम्हाला सांगतोय साधारण 60 ते 70च्या दशकातला. साधारण 65 ते 70चा हा कालावधी आहे. या 65 ते 70च्या कालावधीमध्ये असाच प्रकारचा एप्रिलचा महिना आहे, मार्चचा महिना आहे. आणि दीनाभाना नावाचा एक चतुर्थ कर्मचारी जो तिथं कर्मचारी म्हणून काम करत होता, त्या दीनाभानाने एक संघर्ष केलेला. काय संघर्ष केलेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे, तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे. म्हणून तिथे एक संघर्ष सुरू झाला त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये. त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर दीनाभाना नावाच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कांशीराम साहेबांचा संपर्क आला. मान्यवर कांशीराम साहेबांनी विचारलं की काय नेमकं. दीनाभानाने त्यांना या सांगितलं की बाबा या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे, हा देश मानवतावादी विचारांचा, पण त्या महापुरुषांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळत नाही, म्हणून आम्हाला संघर्ष करावा लागतोय. मान्यवर कांशीराम साहेबांनी त्या आंदोलनामध्ये, त्या विचारांमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, याच पुण्यातल्या लोकांनी मान्यवर कांशीराम साहेबांना ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाचं, जाती अंताच्या निर्मूलन नावाचं एक पुस्तक ते दिलं. आणि त्या पुस्तकाला मान्यवर कांशीराम साहेबांनी त्याचा अध्ययन केला, त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये काय आहे, या देशामध्ये जाणवलं की या देशामध्ये उभी व्यवस्था आहे. तुम्ही म्हणाल कुठली उभी व्यवस्था. या देशामध्ये उभी व्यवस्था म्हणजे अशी आहे, इथं ब्राह्मण आहे, इथं क्षत्रिय, इथं वैश्य, इथं शूद्र आहे, इथं अतिशूद्र आहे. ही अशी उभी व्यवस्था आहे. आणि या उभ्या व्यवस्थेला आपल्याला या देशामध्ये काय करावं लागेल, मानवतेसाठी समानतेचा विचार आपल्याला या देशामध्ये निर्माण करावा लागेल. म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी पद केला, शपथ घेतली. काय शपथ घेतली
की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जी लोक सुट्टी करत नाही, जे लोक सुट्टी देत नाही, त्यांची या देशामध्ये जोपर्यंत मी सुट्टी करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अशा प्रकारची शपथ घेऊन मी लग्न करणार नाही. मी माझ्या नावावर कुठल्याही प्रकारची संपत्ती जमा करणार नाही, माझ्या नावाने कुठल्याही प्रकारचं या देशामध्ये अकाउंट काढणार नाही. आणि मला जेवढी गाण्याला जागा लागेल तेवढी 10 बाय 10ची सुद्धा मी माझ्या नावावर जागा करणार नाही, लग्न करणार नाही, घरी जाणार नाही. अशा प्रकारची शपथ घेऊन बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी काय केलं की या देशामध्ये जी उभी व्यवस्था आहे ती उभी व्यवस्था या देशातून संपवून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, समानतेचं या देशामध्ये मानवतावादी विचार आला पाहिजे म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी सुरुवात केली. आणि ते चॅनलचं काम मित्र हे माझे यशवंत दादा गायकवाड करतात. आज तर सबरीफ साहेब माझ्यापेक्षा अतिशय ज्येष्ठ आहे, मी तर सगळे मान्यवर मंडळी. या देशामध्ये काय परिस्थिती आहे, या देशामध्ये भयानक परिस्थिती आहे आणि त्या भयानक परिस्थितीला दूर करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी मित्रांनो सुरुवात केली. काय केलं त्यांनी बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेस ते होते 56ला आग्र्याला त्यांचं एक भाषण झालं होतं आणि त्यांनी सांगितलं त्या आग्र्याच्या भाषणामध्ये दुःखामध्ये एकदम कष्टामध्ये की ज्या लोकांना काही फायदा झाला, त्यांनी शिक्षण घेतलं, अशी लोक काय करताय, स्वतःचं घर, स्वतःचं दार, स्वतःची बायको, स्वतःचं घर या सगळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मुझे काय केलेलं आहे, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. हे वाक्य पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आग्र्याच्या एका सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मला या लोकांनी, या शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे. म्हणून तीच धार पकडून बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी काय केलं, या देशामध्ये ज्या लोकांना शासनाच्या सरकारी नोकऱ्या मिळत आहेत, ज्या लोकांना चांगला 4 आकडी पगार मिळतोय, ज्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे, अशा लोकांचं संघटन करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी सुरुवात केली. त्या संघटनेचं नाव आहे बामसेफ. काय बामसेफ? आपण कधी विचार केलाय बामसेफ काय? बामसेफ म्हणजे पहिला येतो बी बॅकवर्ड, बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन, त्याला बामसेफ इंग्लिश शब्द येतो. त्या सगळ्यांचा एक एक शब्द घेऊन या देशामध्ये जो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, मायनॉरिटी अशा लोकांचं संघटन म्हणजेच काय, बामसेफ. पण कुणाचं संघटन? कुणाचं संघटन? सरकारी कर्मचाऱ्यांचं, ज्यांना या संविधानामुळं, ज्यांना या फुल्यांच्या संघर्षामुळे, शाहूंच्या संघर्षामुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे 26 जानेवारी 1950 नंतर जे स्वातंत्र्य मिळालं, जे शिक्षण आणि आरक्षण मिळालं, त्याच्या जोरावर जे लोक नोकऱ्यांना लागले, अशा लोकांचं संघटन म्हणजेच बामसेफ. संघटनेची कन्सेप्ट पण काय केली मान्यवर कांशीराम साहेबांनी, कर्मचाऱ्यांचं संघटन, पण कर्मचाऱ्यांसाठी नाही. कुणाचं संघटन? सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाही, तर ज्या लोकांना सरकारी सरकारी नोकरी मिळाली नाही, जो खितपत पडलेला आहे, जो दलित आहे, जो मागास आहे, जो वंचित आहे, त्यांच्यासाठी काम करणारं बामसेफ. बरोबर नसेल? बामसेफ संघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये 5 लाख कर्मचाऱ्यांना मान्यवर कांशीराम साहेबांनी तयार केलं, त्यांचं संघटन बनवलं आणि त्यांना सांगितलं पे बॅक टू सोसायटी, तुम्ही समाजाचं देणं लागताय, समाजाला तुम्ही दिलं पाहिजे, अशा लोकांना तयार केलं. आणि त्या माध्यमातून अवेअरनेस निर्माण केला, जनजागृती निर्माण केली. 4,500 किलोमीटर सायकलचा प्रवास केला. किती या देशामध्ये 4,500 किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास करणारे मान्यवर कांशीरामजी साहेब गावागावांमध्ये जाऊन समाजामध्ये जनजागृती केली, समाज जागा होऊ लागला. त्याच्यानंतर DS4 नावाचं एक संघटन बनवलं. कुठलं? दलित शोषित समाज संघर्ष समिती. D म्हणजे दलित आणि S4 म्हणजे 4S चं कुठलं? दलित शोषित समाज संघर्ष समिती. असं D आणि S
4 असलेलं DS4 नावाचं संघटन बनवलं. ते काय संघटन काम करत होतं आज तुम्हाला सांगतो. हाथरसचं प्रकरण तुम्ही ऐकलेलं आहे का? उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये एका आमच्या तरुण महिलेला, एका तरुण मुलीला जिवंत जाळलं जातं. आजही महिलांवर अन्याय अत्याचार होतात. आजही आपण तर रोज आता टीव्हीवर पाहतोय की महिलांवर अन्याय अत्याचाराच्या परिसीमा राहिलेली नाही. त्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करून समाजामध्ये अवेअरनेस निर्माण केला, समाजामध्ये प्रबोधन निर्माण केलं आणि समाजाला लढायला शिकवलं. मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये दलित समाजासाठी DS4 नावाचं संघटन आणि बामसेफ DS4 आणि 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची दिल्लीमध्ये स्थापना. मित्रांनो, मी काय राजकीय इथं भूमिका मांडण्यासाठी आलेलो नाही. मी काय सांगायला आलोय की मला यशवंत गायकवाड साहेबांनी सांगितलं की आज 15 मार्चला आपला बहुजन सैनिक या चॅनलचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिन त्यांनी 15 मार्चला सुरू केलेला आहे. म्हणून 15 मार्चला का सुरू केलेला आहे तर मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारांवर चालावं म्हणून त्यांनी तो. म्हणून मी तुम्हाला बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचा इतिहास सांगतोय. 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली. आणि मित्रांनो, तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, अरे 85 ला खासदार आमदार निवडून आणले, 89 आमदार निवडून आणले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अरे या देशामध्ये बहन मायावती नावाची एक आदिवासी दलित समाजाची महिला जी साधी शिक्षिका होती, त्या महिलेला उत्तर प्रदेश मधल्या जातीवाद्यांच्या, धनदांडग्यांच्या, जातीवाद्यांच्या अड्ड्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री केले. किती वेळा? नगरसेवक होऊन दाखवा इकडे. विचारधारेवर फुले आंबेडकरांचं नाव घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, जय भीम म्हणून नाव घेऊन दाखवा आणि नगरसेवक होऊन दाखवा. आपलं चॅलेंज आहे, तुम्हाला नाही होऊ शकत. तुम्हाला कोणाचे तरी काय करावे लागतात यशवंत दादा? पाय पसरावे. परंतु तडजोड न करता, विचारांची बांधिलकी न सोडता उत्तर प्रदेशामध्ये बहन मायावती नावाची एक महिला जी 4 वेळा मुख्यमंत्री होती. अरे लखनौला जाऊन बघा, सबनीस साहेब गेले असतील. हजारो एकर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. कधी तुम्ही कानपूरला जाऊन बघा, कधी तुम्ही नोएडाला जाऊन बघा. फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम केल्यानंतर कसं यश मिळतं हे उत्तर प्रदेशचा कधी यशवंतराव दौरा करून आमच्या मित्रांना, आमच्या माता भगिनींना फिरून. अरे शाहू महाराज कुठले? कोल्हापूरचे. महात्मा फुले कुठले? पुण्याचे. बाबासाहेब आंबेडकर त्यांचा भले जन्म मौला झाला असेल परंतु त्यांचं दाखवून हे. पण महात्मा फुलेंच्या नावाने जिल्हा कुठे दिसतो तुम्हाला? उत्तर प्रदेशमध्ये. शाहू महाराजांच्या नावाने जिल्हा दिसतो तुम्हाला कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. तुम्हाला सिद्धार्थनगर दिसतं, तुम्हाला आंबेडकर नगर दिसतं, तुम्हाला फुले नगर दिसतं. ही जिल्हे कुठे आहेत आज? हे उत्तर प्रदेशमध्ये. हे मान्यवर कांशीराम साहेबांनी केलेल्या संघर्षामुळे, केलेल्या त्यागामुळं आज उत्तर प्रदेशमध्ये मान सन्मान आणि स्वाभिमानानं लोक जीवन जगतात. पुन्हा आता मान्यवर कांशीराम साहेब प्रासंगिक आहेत. सबरीत साहेब, आज मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारांची गरज आहे. का गरज आहे? या देशामध्ये पुन्हा मनुवादी, विषमतावादी व्यवस्था, जातीवादी विषमता, जातीवादी व्यवस्था आणण्यासाठी लोक काम करताय. आज भीती वाटते बोलायला ताई. आज संविधानाचा विचार मांडायला, मानवतावादी विचार मांडायला आज भीती वाटते. अशा प्रकारचं भयानक असं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बहुजन चॅनल नावाचा यशवंतदादा आमचे गायकवाड आहेत, त्यांचा जो चॅनल आहे तो प्रबोधन करतोय. काय उद्देश मी तुम्हाला स्पष्ट सांगितला. या देशामध्ये जी मनुवादी व्यवस्था आहे, जी विषमतावादी व्यवस्था आहे, जी जातीवादी व्यवस्था आहे, या देशामध्ये 6343 जाती आहे. या जाती भेदाला भेद देऊन या देशामध्ये माणूस म्हणून आपण जगण्याचा प्रयत्न करावा. माणूस माणसामध्ये भेद नसावा अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचं काम मान्यवर कांशीरामजी साहेब करतात. आणि तुम्हाला मला सुद्धा करावं लागेल, नाही तर पुन्हा गळ्यामध्ये गाडगा आणि पाठीमागे खराटा. आई तर पुण्यामध्ये पेशवाई होतीच ना. ती परिस्थिती आणण्याचं काम
या देशामध्ये मित्रांनो चालू आहे. मला खूप असं बोलायचं आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा अजून काही वेगळे कार्यक्रम असतील. मी तुम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांचा एकच तुम्हाला संदेश सांगतो की बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न होतं की जर तुम्हाला हा देश सुजलाम सुफलाम आनंदाने माणसामध्ये बंधुभाव भाईचारा समानता याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत है. हे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न आहे. का की आपण माणसं आहोत, आपण एकमेकांचे बंधू आहोत, भाव आहोत. हा संदेश आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये तुम्हाला मित्रांनो मिळतो. म्हणून आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तुम्हाला मला या भारतीय संविधानामध्ये दिलंय. फक्त त्या भारतीय संविधानाची तंतोतंत कडकपणे अंमलबजावणी करण्याचं काम मित्रांनो तुम्हाला मला करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्यासारखे माझ्यासारखे राज्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. आजच्या सारखे नाही, मानवतावादी राज्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हे चॅनल आपण सगळेजण चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणे काम कराल अशा प्रकारची तुमच्या सगळ्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपण जे मला बोलवण्याची संधी दिली, आपण मला जे बोलवलं, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. निश्चितच जी आपली भूमिका तुम्ही मांडली आहे ती भूमिकाच्या माध्यमातून बहुजन सैनिक न्यूज चॅनल हे वाटचाल करत आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी शासन में भागीदारी या विषयावरती आपण बोलतो आहोत. कारण या देशामध्ये या सरकारामध्ये आपली भागीदारी असली तर आपले प्रश्न सुटतील आणि जर आपली भागीदारी या सरकारामध्ये नसेल तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून या माध्यमातून आम्ही या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्वलंत असा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. मग आम्हाला कुणी आडवं आलं किंवा काहीतरी केलं आम्ही त्याची तमा बाळगणार नाही, कारण आम्ही मान्यवर कांशीराम साहेबांचे चेहरे आहोत असं आम्ही स्वतःला समजतो. म्हणून मला या ठिकाणी शेवटच्या आमच्या रणरागिणी अश्विनीताई पाटील या शेवटच्या शुभेच्छा देणार आहेत. सन्माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला विचार मांडायचे. सस्नेह जय जिजाऊ. स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आदर्श माता मासाहेब जिजाऊ, शिवपुत्र शंभूराजे राजश्री शाहू महाराज, भारतीय संविधानाचे राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण राष्ट्रपुरुषांना व राष्ट्र महामातांना मी विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी बहुजन सैनिक का जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मान्यवर उपस्थित असलेले यांना पण मी सस्नेह जिजाऊ आणि सरांनी मला या प्लॅटफॉर्मवर बोलवण्याची संधी दिली म्हणून मी सरांचं पण थँक्यू सो मच सर. आणि जे आमचं काम चालू आहे आता सध्या आम्ही सोशल वर्कमध्ये मी ब्रिगेडमध्ये पण काम करते आणि सोशलमध्ये पण काम करते. काम करत असताना खूप अडचणी येत आहेत, पण त्या अडचणींना मात करून आम्ही या परिस्थितीमध्ये झगडण्याचा प्रयत्न करतोय सर, मात करण्याचा प्रयत्न करतोय. खूप अडचणी येत आहे, कुणीही आम्हाला साथ देत नाही, पण आम्ही स्वतः खंबीरपणे उभं राहून आम्ही कामाला आम्ही पाठिंबा देतोय. आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या परीने करायचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी मला थोडा कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला म्हणून मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करते आणि 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू मॅडम. देशामध्ये कशा पद्धतीने रणरागिणी असायला हव्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लेख सन्माननीय अशोक अश्विनीताई पाटील यांनी आपल्यासमोर मांडलं आणि खरंच यांचं काम असं ज्वलंत आहे की या जिथं स्त्रियावर अन्याय होता त्या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन धडाडीने ते माध्यम प्रश्न मांडतायत. अशाच महिला या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे. तेच माध्यम बहुजन सैनिकच्या माध्यमातून आपण करतो आहे की आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे हीच भूमिका आपण मांडतोय आणि निश्चितच इथे बसलेल्या प्रजामध्ये निश्चितच आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पैदा होईल हीच अपेक्षा करतो. आणि नंतर हे शेवटचं भाषण म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपालजी सबरी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण चालू करावं. विश्वातील सर्व महामाता आणि सर्व महापुरुष
यांच्या विचारांना कर्तृत्वाला मी वंदन करतो. या बहुजन सैनिक चॅनलचे प्रमुख 20-22 वर्ष पत्रकारितेमध्ये तपश्चर्या केलेले आमचे स्नेही निष्ठावंत सर्व महापुरुषाच्या मानवतावादाशी प्रामाणिक राहून प्रबोधनाची चळवळ, परिवर्तनाची चळवळ पुणे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी चॅनलच्या माध्यमातून रुजू केली ते सन्माननीय यशवंतराव गायकवाड. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाकवी नामदेव ढसाळाच्या पवित्र नावाचा जागर महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये करण्यासाठी कटिबद्ध असलेले मुंबई आणि तुमच्या संबंध पुणे परिसरात 3रं साहित्य संमेलन घेऊन या पुढचं संमेलन नागपूरला घेण्याची तयारी दाखवणारे सन्माननीय अशोकराव ठावरे, आमचे स्नेही आणि बौद्ध उपासक, बौद्ध विचारवंत बाबा भारती यांचे चिरंजीव, त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त बुद्ध विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारे, प्रबोधन करणारे सन्माननीय महेंद्र भारती, आमचे स्नेही भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून त्यांच्या आश्रयानं महात्मा फुले महाविद्यालयाचं नेतृत्व करणारे, प्राचार्य पद भूषवणारे प्राचार्य पांडुरंग भोसले, ज्यांनी अत्यंत सुंदर, अभ्यासपूर्ण, न्याय्य आणि औचित्यपूर्ण अशा प्रकारचं काशीरामजीचं वर्णन, त्यांच्या जीवनाचं वृत्ती, त्यांच्या जीवनाचा ध्येयवाद, त्यांच्या जीवनामध्ये ज्या उदात्त अशा विचारानं ते भारावलेले ते व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्या संदर्भातली अत्यंत उद्बोधक, प्रबोधनकारी, जागरूक करणारी अशा प्रकारची माहिती ज्यांनी आत्मीयतेनं दिली, तळमळीनं दिली, ते काशीराम यांचे शिष्य आणि एकनिष्ठ अशा प्रकारचे पाईक सन्माननीय सुजित गायकवाड ना सुजितजी गायकवाड, ज्यांनी संभाजी ब्रिगेड किंवा आपल्या मराठा सेवा संघाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रतिनिधित्व केलं. स्त्रीमुक्तीच्या संदर्भातलं बहुजनांच्या उंका बहुजनांची संबंध आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न कृतिशील परंपरेतून करत असताना ज्यांनी याही ठिकाणी आपल्या मोजक्या शब्दात आपल्या सद्भावना या चॅनलसाठी व्यक्त केल्या ते आमचे अश्विनीताई पाटील. दुसऱ्या भगिनी सन्माननीय आमचे बिरादारताई नाही परदेशीताई, या चॅनलला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या, त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या आमच्या अनिताताई, त्यांची बरोबर कन्या झाल्या, सुंदर अशा प्रकारचं संचलन करणारी साक्षी बिराजदार, आपण सर्व प्रेक्षक आणि श्रोतेगण हो. मी या 10व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुख्य संपादक पत्रकार यशवंतराव गायकवाड आणि अनिताताई बिराजदार यांना हार्दिक शुभेच्छा देतो, आपणालाही शुभेच्छा देतो. पत्रकारितेचा वसा आणि वारसा सांभाळणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. बाबासाहेबांची तत्वनिष्ठ पत्रकारिता, तुमच्या बहिष्कृत भारत, समता अशा अनेक वृत्तपत्रांचं निर्मिती करणारे, संपादन करणारे बाबासाहेबांच्या वारशामध्ये आमचे यशवंतराव हे अत्यंत निष्ठेनं ही पत्रकारिता सांभाळत आहेत. अनेक वर्षाची तपश्चर्या आहे आणि या तपश्चर्याने काशीराम यांच्या आशीर्वादाचं, विचारांचं बळ त्यांना लाभलेलं आहे. कधी काळी काशीरामजींच्या संबंध चळवळीमध्ये भारावून गेलेले यशवंतराव गायकवाड हे इथूनही मला वाटतं पुण्यामध्ये नसावे, ते काशीराम यांच्या सहवासात राहिले, त्यांच्या चळवळीत राहिले आणि तो ठसा आजही कायम आहे. तितका जिवंतपणानं जाणवतो, तितकीच इमानदारी त्या पत्रकारितेशी आहे, काशीरामांच्या विचाराशी आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आहे. बहुजन ही संकल्पना मुळामध्ये काशीरामजींनी अधोरेखित केली. भारताच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये इतका दूरदृष्टीचा माणूस दुसरा कोणता नाही. आणि पंजाबचं जन्म असणारे काशीराम महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये राहतात. आता
संजय आपल्या गायकवाडांनी सांगितल्याप्रमाणे या ॲग्रिशन फॅक्टरीमध्ये त्यांनी काम करत असताना इथे त्यांना प्रेरणा मिळाली. बाबासाहेबांचा विचार इथे गवसला, महात्मा फुल्यांचं दर्शन त्यांना इथे घडलं, शाहू महाराजांच्या विचाराचं दर्शन इथे घडलं आणि त्यातून एक नवा महापुरुष काशीरामजींच्या निमित्तानं उभा राहिला. आणि हा काशीराम मधला महापुरुष इथे महाराष्ट्रात मात्र प्रयत्न करूनही त्याला यश मिळालं नाही. त्याचं कारण महाराष्ट्रातली भारतातली जाती व्यवस्था एका विशिष्ट जातीमध्ये त्या काशीरामजीचा जन्म झाल्यामुळं इथल्या बौद्ध समाजानं त्यांना स्वीकारलं नाही. त्यांचं राजकारण समाजकारण या ठिकाणी काही प्रमाणात कमी पडलं. पण ते दुसरीकडे गेल्यानंतर UP मधल्या उत्तर भारतामध्ये ते संबंध गेल्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी संबंध इलेक्शन लढवलं. 10 लाख मतं एका इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातले तर संबंध देशामध्ये मिळाली आणि भारतातल्या राजकारणाला एक नवीन अँगल मिळाला, नवीन दृष्टी मिळाली. इथे ही सामाजिक क्रांती होऊ शकते. ती उभी जी समाज व्यवस्था आहे मनोवादी, ती जर आडवी केली तर निश्चितपणे बहुजनाच्या सर्व जाती धर्माने, आदिवासींनी, अल्पसंख्याकांनी, वंचित उपेक्षितांनी एकत्र येऊन जर राजकारण समाजकारण जर केलं तर ते क्रांती जरूर घडू शकते. याचं उदाहरण त्यांनी आपल्या संबंध कृतीतून विचारातून घडवलं, प्रबोधन केलं, देशभर फिरले. आता सांगितल्याप्रमाणे अनेक महिलांचा किलोमीटरचा प्रवास केला आणि मायावती नावाची एक अशा दलित वर्गातील जी महिला, तिला पहिला मुख्यमंत्री करण्याचं काशीरामजींचं स्वप्न तिथे पूर्ण झालं आणि काशीरामजींच्या या स्वप्नातून निर्माण झालेला उत्तर प्रदेश आपल्या शाहू महाराजांच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावानं, महात्मा फुल्यांच्या नावानं जिल्हे त्या ठिकाणी झाले. एक सुंदर अशा प्रकारची त्यांची आठवण म्हणून तिथे पुतळे उभा केले. एक जिल्हा त्यांच्या नावावरती निर्माण करण्याचं कौशल्य आणि दूरदृष्टी ही संबंध काशीरामजींच्या विचारामध्ये आहे. आणि हा विचार अत्यंत महत्त्वाचा. मुख्यतः फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा सामान्य माणसापर्यंत आणि देशभर पेरण्याचा प्रयत्न काशीरामजींनी केला. फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रापुरते नाही, ते संबंध जगामध्ये देशामध्ये पेरले गेले पाहिजे. जगातली आणि देशातली जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं काशीरामजींचं हे स्वप्न महत्त्वाचं होतं. जसा महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रयत्न केला तसा आपल्या मूळ जन्मगावामध्ये तर पंजाबमध्ये सुद्धा त्यांनी क्रांतीचा प्रयत्न केला, समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला. दलित समाजाची संख्या पंजाबमध्ये सुद्धा अधिक असून सुद्धा पंजाबमध्ये त्यांना यश मिळालं नाही. अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात, पण काशीरामजींचं हे समाज प्रबोधनाचं मॉडेल, राजकारणाचं मॉडेल, दोघांचे बाबासाहेबांचा विचार आणि काशीरामजींचा विचार देवात एकच आहे. सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक सन्मान मिळाला पाहिजे, राजकीय सत्तेमध्ये सहभाग झाला पाहिजे आणि म्हणून दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत. असे असले तरी सर्व महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे असो, बिरसा मुंडा असो, सेवालाल महाराज असो, तुमचा बाळूमामा असो, तुमचे महात्मा फुले असो किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असो, महात्मा गांधी असो, या सर्व महापुरुषांच्या यादीमध्ये काशीरामजींचं नाव निश्चितपणे आपल्याला आदराने घ्यावं लागेल. ती आपली जबाबदारी आहे. ती आपली ऋणाची भावना, कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं हे आवश्यक आहे. अशा महान व्यक्तीच्या 15 मार्चच्या जन्मदिवसाला औचित्य ठेवून आमच्या यशवंतरावांनी आपली निष्ठा जागवली, आपली सत्यप्रियता निश्चित जागृत केली आणि चॅनलचं नाव दिलं ते बहुजन समाजाच्या संकल्पनेवर आधारलेलं बहुजन सैनिक. त्यांची संकल्पना अशी आहे की मी बहुजन सैनिक आहे. त्यांची भूमिका स्वतःची सुद्धा बहुजन सैनिकांची आहे. सैनिक महाराष्ट्र या संबंध लाईव्ह या संबंध संकल्पनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून ते प्रबोधन करत आहेत. एकटा माणूसच धडपडतोय. किती लोकांची साथ आहे मला माहीत नाही. जे महेंद्र भारती सारखे लोक साथ देतात, आपले अनेक लोक साथ देतात, जे साथ देतात त्यांना मी वंदन करतो, त्यांना मी प्रणाम करतो. कारण असा वेगळा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. हे समजूनच घेतलं पाहिजे. याला एक वेळ लागतो, याला एक ध्येय लागतं, याला एक विचाराची निष्ठा लागते, एक प्रामाणिकपणा पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे जगत असताना महापुरुषांच्या विचाराची गोळाबेरीज करून या ठिकाणी हे चॅनल चालवणं ही साधी गोष्ट नाही. धंदेबाई स्वरूपाची पत्रकारिता आलेली आहे. पैशावर विकले जाणारे, सौदेबाजी करणारे अनेक पत्रकार इथे आहेत, पलीकडे आहेत, सगळीकडेच आहे. अशा बाजारो पत्रकारितेमध्ये सत्यनिष्ठ पत्रकारिता रुजवणं, ती वाढवणं, विकसित करणं, 10 वर्ष त्याच्यावरती संबंध समाज पेरून धरणं ही साधी गोष्ट नाही. या माणसाला समाज काय देतो आहे हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे.
अनेक लोक पत्रकार बातम्या देत आहेत, ते वेगवेगळे उपक्रम चालवत आहेत. त्या उपक्रमामध्ये त्यांचे अनेक उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते उपक्रम म्हणजे तुमचे बहुजनों की जन अदालत. ही जन अदालत ही जी त्यांची मूळ कल्पना आहे. जनतेची अदालत हे कोर्टाच्या 4 व्यक्तीमधलं कोर्ट त्याला मान्य नाही. जनतेची अदालत ही सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून बहुजनों की जन अदालत न तुझ्या प्रेमापोटी अशा काही नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन प्रयोग ते प्रबोधनाच्या दृष्टीनं, सामान्य माणसाला प्रबोधित करण्याच्या दृष्टीनं. त्यांचं चॅनल हे टाटा बिर्लासाठी नाही, त्यांचं चॅनल ब्राह्मणशाहीसाठी नाही, त्यांचं चॅनल कुठल्याही जातीवादासाठी नाही, त्यांचं चॅनल हे सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आहे. आणि म्हणून अशा प्रगतीकारक पत्रकारांच्या दृष्टीनं की संबंध हा माहोल इथला जो आपल्याला मी 2-3 वेळा त्यांच्या कार्यक्रमाला येऊन गेलो. महेंद्र भारती मला सांगतात की तो अत्यंत धडपड्या माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, त्यासाठी आलं गेलं पाहिजे. माझी तीच भूमिका आहे. मी अभिजात वर्गातला असलो तरी मला माफ करा. माझ्या पूर्वजांनी अनेक पापं केलेली आहेत, लाखो पापं केली. त्या पापाबद्दल मी 1000 वेळा माफी मागितली आहे. आजही माझ्या पूर्वजांच्या केलेल्या पापाबद्दल मी स्वतः माफी मागतो, मी क्षमा मागतो. पण या पश्चाताप झालेल्या माणसावरही विश्वास आपण ठेवावा. आता बदलत चाललेलं आहे बरंचसं. पण आपले गायकवाड जसं म्हणाले, सध्याचं राजकारण, राजकीय व्यवस्था ही संबंध मनोवादाकडे झुकलेली आहे. भगवा रंग सगळीकडे प्रभावी ठरतो आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्य बोलणं, भाषण करणं, लिहिणं आणि पत्रकारिता करणं ही अत्यंत तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून या तारेवरची कसरत करणारे आमचे यशवंतराव हे मला कौतुकाचा माझा विषय आहे. किती लोक येतात, ते किती चॅनल बघतात हे मला माहित नाही. त्यांचं पोट सुद्धा त्यांच्यावरच चालतं. त्यांना साथ देत आहेत आमच्या अनेकांताई, मला त्यांचं कौतुक आहे. बसवेश्वराच्या परंपरेतल्या त्यांचा संबंध वारसा घेऊन, त्यांचे संस्कार पचवून, विचाराची संबंध समतेची, मानवतेची भूमिका घेऊन बिरादारताई या ठिकाणी सामील झालेले आहेत. या दोघांचं योगदानही महत्वाचं आहे. बसवेश्वरही मला त्या ठिकाणी आमच्या साक्षीने सांगितलं की ते फुलवाहीचे आहे. ही महापुरुषाला जात धर्म नसतो. तो एका जातीत जन्मतो, एका धर्मात जन्मतो, पण नंतर मात्र जन्मानंतर त्याचं कर्तृत्व जे आहे ते जातीमुक्त होतं, धर्ममुक्त होतं. आणि म्हणून जे महापुरुष असतात ते जातीच्या संदर्भात आपण बंद करणं मला योग्य वाटत नाही. बाबासाहेब दलित जाती जन्माला आले, पण दलित जातीच्या संबंध जाती संदर्भ ओढून बाबासाहेब मुक्त झालेले आहेत आणि बाबासाहेब सर्वांचे आहे. म्हणून तर आदिवासी तुकाराम लोमटे यांनी आदिवासीची आंबेडकर लिहिलं. प्रल्हाद लुलेकर प्राध्यापक औरंगाबादच्या, त्यांनी बाबासाहेब हे ओबीसीचे बाबासाहेब, इतरांचे बाबासाहेब, अशा प्रकारची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची वेगवेगळी साक्ष देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा आदिवासींमधला अशा प्रकारचे वेगवेगळे महापुरुष वेगवेगळ्या जाती जन्माला येऊ शकतात, पण ते जातीसाठीच काम करतात असं मला वाटत नाही. म्हणून तर ते महापुरुष आहेत. किंवा देशाच्या चौकटी सुद्धा, मर्यादा सुद्धा महापुरुषाला घालणं हे चूक आहे. बाबासाहेब महाराष्ट्राचे नाही, बाबासाहेब दलितापुरते नाही, बाबासाहेब देशापुरतेही मर्यादित करता येत नाही. जगातल्या सर्व बिनजातीवादी, जगातल्या स्वातंत्र्यवादी, मानवतावादी, समतावादी अशा सर्व लोकांचे प्रतिनिधी आवाज म्हणजे बाबासाहेब. आणि म्हणून या आवाजाला स्मरण करून आमचे यशवंतराव सर्व महापुरुषांची बेरीज करू पाहतात. त्यांच्या संकल्पनेला, त्यांच्या विचारशेला, चॅनलला आणि त्यांच्या संबंध अभिजन वर्गाचा त्याला वावडा आहे. पण इथे अभिजनही येतात, संविधान हे ते मानतात, म्हणजे संविधानावर त्यांचे अनेक कार्यक्रम होत आहेत. संविधान अभिजन आणि बहुजन असा फरक करत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे दूरदृष्टीनं लिहिलेलं आहे, भारताच्या एकात्मतेसाठी लिहिलेलं आहे. जे बदमाश, लबाड, अभिजन आहेत ते वाईट आहे, त्यांचा निषेध केलाच पाहिजे. आणि जे जातीवादी, क्रूर किंवा अशा प्रकारचे वाईट विकृत बहुजन आहेत त्यांचाही विरोध केला पाहिजे. म्हणजे एक अस्सल अशा प्रकारच्या राष्ट्रभक्तीला भारावलेली मानवतावादी अशा प्रकारची माणसं या भारतात अपेक्षित आहे, जगात अपेक्षित आहे. जगामध्ये आज 3ऱ्या महायुद्धाचे ढग जमा झालेले आहेत. इराण आणि तुमच्या इस्रायलचा संघर्ष गेली अनेक वर्ष चाललेला, अनेक महिने चाललेला आहे. महिना होत येईल आता. लाख, जवळजवळ 2000 इराणमधली माणसं मेलेली आहेत. अमेरिकेची काहीतरी 20 तर नक्की मेली, इस्रायलची तर 20 नक्की मेली. पण त्याच्यामध्ये मरणारे जे 168 मुली ज्या होत्या त्या मुसलमानाच्या मुली नाही आहेत, त्या माणसाच्या मुली आहेत. ते एका स्त्रीच्या मुली आहेत.
आणि त्यांचा काहीही दोष नाही, तरी ट्रम्प सरकारने त्यांच्यावर मिसाईल जाळलं, इस्रायलने त्यांच्यावर संबंध मारून टाकलं. एका शाळेमध्ये निरापराध अशा मुलींचा खून करण्याचा अधिकार याला कोणी दिला? हे पापी अशा प्रकारचे हिटलर आहे. आणि म्हणून या हिटलरशाही फॅसिझम मध्ये असो, हिटलरशाही ब्राह्मणांची असो, हिटलरशाही अजून कोणाची असो, ट्रम्पची असो, पुतीनची असो, किंवा हिटलरशाही तुमच्या उत्तर कोरियाच्या किम जोंगची असो, हिटलरशाही की तुमच्या जिनिपिंगची असो, ही सगळी वाईट आहे. एक हिटलर सगळा जगात घडला, 60 लोकांचं मरण, 60 लाख लोक त्यांनी मारले. आता हा नवे हिटलर जन्माला आले. एकमेकाला क्रॉस स्टिकिंग करण्यासाठी इराणला मदत करण्याचा प्रयत्न चीन करतो, रशिया करताय. त्यामुळे युद्ध पेटत चाललेलं आहे. आणि युद्ध जर पेटलं तर जगातले 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. हे अण्वस्त्रधारी 9 देश, यांच्याकडे हजारो बॉम्ब आहेत. हे जर मिसाईल आणि बॉम्ब जर एकमेकावर टाकत बसले तर याच्यापैकी कोणी जगणार नाही. तुम्ही आम्ही सुद्धा शिल्लक राहणार नाही. किंवा 10,000 वर्षापर्यंतची ही पृथ्वी संबंध ही वांझ ठरेल. एक गवताचं काडी सुद्धा उगवणार नाही. इतका नालायकपणा, इतका नीचपणा या संबंध महासत्तांच्या खेळामध्ये दडलेला आहे. एकीकडे देशांतर्गत जाती व्यवस्थेचं भूत आमच्या मानगटी बसलेलं आहे. ते ब्राह्मणावर जसं बसलं तसं दलितावर बसलं, तसं मराठावर बसलं, कोळी मायावर आहे. जो जातीवादी असतो तो आंबेडकरवादी नसतो, तो बुद्धिस्ट असतो. तो संबंध बिनजातीवादी माणूस हा खरा भारतीय माणूस आहे. बाबासाहेब सुद्धा म्हणाले मी पहिल्यांदा भारतीय आहे. ते पहिल्यांदा भारतीय कोण कोण आहे त्याचा विचार आपापल्या मनानं करावा. तो खरा भारतीय, तो खरा आंबेडकरांचा, बाबासाहेबांचा अनुयायी आहे. तो काशीरामचा अनुयायी आहे. व्यवहारामध्ये काही गोष्टी घडतात, त्यांची वेगळी पद्धत आहे, बाबासाहेबांची वेगळी पद्धत आहे. पण संविधानाच्या निर्मितीनुसार संबंध भारत एक व्हावा या उद्देशाने बाबासाहेबांनी केलेली विचाराची पेरणी, सत्याची पेरणी. बाबासाहेब आपल्या तुमच्या महात्मा फुल्याला गुरु मानतात, कबीराला गुरु मानतात. आणि बाबासाहेब गुरु न मानता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ब्राह्मण सुधारकावरती ते द ग्रेट मॅन म्हणतात. पुण्यामध्ये 3 भाषणं देतात. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण होते, त्यांनी जाणवं तोडूनच उभं राहिलं पाहिजे. महाडच्या सत्याग्रहामध्ये तुमच्या मनुस्मृती जाळाला देणारा, पानं देणारा माणूस सहस्रबुद्धे ब्राह्मण होता. चित्रे होते, टिपणीस होते. आणि मग बाबासाहेबांचे सहकारी ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आहेत. आणि म्हणून सगळ्या ब्राह्मणाला दोष देता येणार नाही, सगळ्या मराठ्याला दोष देता येणार नाही. जे ते जवळकरांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की तुम्ही जर ब्राह्मणाला जर टाळत असाल तर आम्ही तुम्हाला महाडच्या सत्याग्रहात साथ देऊ. ही भूमिका ज्यावेळेस मागितली तर बाबासाहेब म्हणाले ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. मला आनंद वाटतो, मी बुद्धाचाही भक्त आहे, मी बाबासाहेबांचाही भक्त आहे. आणि म्हणून ही भूमिका आमची संबंध या बहुजनाच्या निमित्तानं, चॅनलचं नाव कोणते असो, पण संविधानवादी भूमिका आमच्या यशवंतरावांनी घेतलेली आहे. गेली अनेक वर्षापासून वेगवेगळे वकील, वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळे विद्वान यांच्या संबंध भाषणांची, विचारांची पेरणी या संबंध कार्यक्रमातून ते करत आहे. आणि म्हणून हे काम अत्यंत मोलाचं आहे. सगळं बाजाराच्या वृत्तीनुसार संबंध एकीकडे जाणारी माणसं, पैशाकडे वळणारी माणसं, की पत्रकार सुद्धा पैशाकडे वळतात, संपादक विकले जातात, चॅनल विकले जातात. अशा बाजारू प्रवृत्तीमध्ये आमचे यशवंतराव आपल्या चॅनलचं महत्व आणि मूल्य टिकून आहे. आणि सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. एक नगरसेवक म्हणून गेले नदावले, त्यांनी शुभेच्छा अत्यंत व्यक्त केल्या. नगरसेवक असण्याअगोदर, निवडणुकीअगोदर कोणता पक्ष असू दे त्यांचा असू द्या, पण नंतर त्यांचा पक्ष सत्याचा असला पाहिजे, नंतरचा पक्ष त्यांचा सेवेचा असला पाहिजे, नंतरचा पक्ष त्यांचा मानवी कल्याणाचा असला पाहिजे. आणि म्हणून ही संबंध वेगवेगळ्या लोकांनी, बामसेफ आहे, ते संभाजी ब्रिगेडच्या ताई आहेत, आमच्या दुसऱ्या ताई आहेत, आमचे महेंद्र भारती आहेत, आमचे पांडुरंग भोसले आहेत, आमचे गायकवाड आहेत. या विविध विचारसरणीमध्ये थोडाफार मतभेद असतो नाही असं नाही, पण मतभेदापलीकडे माणूस हा महत्वाचा आहे. त्या माणसाचं माणूस पण जोगणं, त्या माणसाच्या माणूसपणाला विकसित करणं, त्या माणसाला प्रबोधित करणं, प्रबोधन करणं, त्याचं परिवर्तन घडवून आणणं. त्यांना मनुवादाची संबंध भूमिका ब्राह्मणात आहे, तशी मराठा जातीवादात सुद्धा आहे, कोळ्या माळ्यामध्ये सुद्धा जातीवाद आहे, तो मनुवादच आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या बिनजातीवादी माणसांचा एक समूह भारताच्या रूपाने सिद्ध व्हावा आणि जगाला संबंध एक शहाणपण शिकवण्याची जबाबदारी भारतावरती आहे. भारताचा बुद्ध, भारताचा महावीर
भारताचे महर्षी विक्रमरावजी शिंदे, भारताचा ज्ञानेश्वर तुकाराम आणि भारताचे बाबासाहेब आंबेडकर, भारताचे महात्मा फुले या सर्वांच्या बेरजेचं रसायन, मानवतावादाचं रसायन एकत्र करून आपण जगातली शांतता प्रस्थापित करू शकतो. आणि जगातली शांतता प्रस्थापित केली तर मग भारत हे सुखाने नांदू शकेल. जगा आणि जगू द्या अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्या भारताचं आहे. पंचशील तत्वाला आपण मानतो आणि म्हणून परराष्ट्र धोरण असो, या देशाचा अंतर्गत धोरण असो, ती अत्यंत जागरूक, परिवर्तनामध्ये जागृतीला फार महत्व आहे. सुदैवाने या ठिकाणी बाबा आणि महाराज कोणी बोलवलेले नाही. खरं तर एका बाबाने संबंध महाराष्ट्र वेचीच धरलाय. महाराष्ट्रात इतके 100 बायकांचे लफडे त्या महाराजांच्या नावावर आहे. आता दुसरा एक वैद्य नावाचा महाराज तिकडे जन्माला आला, तोय तुरुंगात गेला. तो राधा आणि मी कृष्ण अशा प्रकारचा तो भाषा बोलतो. आणि हा महाराज तुमचा खरात महाराज त्या बाईला सुंदर बाई तिला, तू इतकी सुंदर आहेस, तुझ्या नवऱ्याला तुझं सौंदर्यच कळत नाही, ते मला कळतं. अशा प्रकारची इतकी हलकट भूमिका एक गोंदूगिरी करणारा महाराज, तो गोंदूगिरी अनेक गोंदू महाराज आहे. हा बाहेर पडला, एकटा मोकळा झाला, मुक्त झाला, म्हणजे सापडला. बाकीचे सापडत नाहीत. अजून किती महाराज आहेत आणि किती बलात्कार झाकून गेले याचा पत्ता नाही. तरीही अजून हिंदू धर्मातली माणसं, दुसऱ्या धर्मातली माणसं अंधश्रद्धेला बळी पडतात. अंधश्रद्धेपासून जागृत करणं, माणुसकी जगवणं ही आमच्या चॅनलचं, आमच्या बहुजन सैनिकाचं हे मुख्य लक्षण आहे. आणि म्हणून जागृती करत असताना या संबंध महाराष्ट्र संस्कृतीवरतीच या बाबा आणि महाराजांनी अन्याय केला, बलात्कार केलाय. केवळ बायकांवरचा बलात्कार नाही तर महाराष्ट्र संस्कृतीवरतीच बलात्कार झालेला आहे. आणि म्हणून अशा महाराजांचा मी निषेध करतो. अशा भोंदूगिरी धर्माचा उपयोग करणाऱ्या महाराजांचाही मी निषेध करतो. सर्व प्रकारची जागृती असणं, शोषणमुक्त समाज निर्माण करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, हे काशीरामजींचं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नाला साथ घालण्याची भूमिका आमच्या यशवंतराव गायकवाडांची आहे. ही भूमिका पार पाडत असताना आज 10 वर्षाचा कालखंड गेला. या कालखंडामध्ये अजूनही त्यांच्याकडे गाडी घोडं काही नाही, घर काही फार व्यवस्थित असेल असं मला वाटत नाही. महेंद्र भारती सांगत असा फाटका माणूस जर असेल पण सत्याच्या बळावर तो टिकलेला आहे. कुठेतरी एक वाक्य आहे की सत्याचं बळ त्याला मिळतं आहे. अन्यायापासून दूर करण्याची, संबंध जनतेला मुक्त करण्याची त्यांची भूमिका आहे. या माणसाला बळ दिलं पाहिजे, आर्थिक बळ दिलं पाहिजे, बातम्या दिल्या पाहिजे, जाहिराती दिल्या पाहिजे, त्याला उचललं पाहिजे. आम्हाला सगळ्यांना त्यांनी शाल घातली, त्यांना शाल कोणी घातली, तो घातले वाटतं. अजून एकदा मी त्यांना शाल घालतो आणि माझं भाषण संपवतो. फोटो काढा. तुम्ही असताना पाठीस माझ्या, तुम्ही असताना पाठीस माझ्या, डाळगुंडाची सिजणार नाही, डाळगुंडाची सिजणार नाही. या देशामध्ये फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जात असताना जेव्हा या महापुरुषांचे विचाराचा पगडा आपल्या डोक्यावरती असो, त्यावेळेस गुंड कोणीही असो, कसलाही असो, त्याची भीती वाटत नाही. तीच संकल्पना फुले शाहू बाबासाहेब आणि कांशीराम साहेबांची घेऊन आपण पुढे जात आहात. आणि पुढे जात असताना मला पावलोपावली मला साथ देणाऱ्या, माझ्या अगदी जोडीला हाताला हात लावून, खांद्याला खांद लावून माझ्या संगी फिरणाऱ्या सन्माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार यांचं खरंच मी मनातून स्वागत करतो. कारण आजच्या पिढीमध्ये महिला जेव्हा बाहेर निघते ना, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु तशा परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना ठोक्यास ठोका देणाऱ्या आमच्या सन्माननीय अनिता बिराजदार आहेत. यांचं स्वागत मी सन्माननीय या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर सुपाल सबनीस सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. कारण रागिणीसारखी धगधग आपला संसार बाजूला थोडा वेळ काढून त्या पुढे जात आहेत. निश्चितच तुमचं हे पाऊल गौरवास्पद आहे. मित्रांनो, शेवटचं एक सांगतो की या चॅनलमध्ये बहुजन सोनम का मसीहा हा गायकांच्यासाठी आपण कार्यक्रम चालू केलेला आहे. त्याच पद्धतीनं बहुजनों की शान भारत का संविधान
हा देखील कार्यक्रम चालू केलेला आहे. त्यानंतर बहुजनों की जन अदालत, आता सरांनी सांगितलं, तो देखील आपण गेल्या 6 महिन्यापासून कार्यक्रम चालू करतोय. तुझ्या प्रेमापोटी हे कवितेचं एक सदर आहे. त्या सदरामध्ये देखील आपले कवी महाराष्ट्रातून येऊन या कार्यक्रमात सादर करत आहेत. त्याच पद्धतीनं सांस्कृतिक विभागामध्ये बहुजनांचा जागर, संतांचा महासागर अशा पद्धतीचा एक कार्यक्रम, तोही महाराजांसाठी कार्यक्रम आपण घेत आहे. आणि शेवटी बहुजनांचा रेटा हा मराठी कार्यक्रम आहे. बहुजनांचा रेटा हा असा कार्यक्रम आहे की या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, कोणीही असेल, या लोकांना आपण या ठिकाणी आणतो आहे आणि या ठिकाणी आणून त्यांची खोल सखोलपणे करण्याचा प्रयत्न आपण करतोय, निर्भीड बोलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच पत्रकारिता आपली जी आहे ती ठामपणे बाबासाहेबांची विचारसरणीची जी पत्रकारिता आहे ती मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. रणरागिणी श्रीताई पाटील काहीतरी बोलणार आहेत, त्यांना मी माहिती देतो. खरं तर खूपच गहिरवून येत आहे, मला उचलून येत आहे. आदरणीय यशवंत सर यांच्यासाठी 2 ओळी म्हणते मी. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं. माणसाने सोन्यासारखं नसावं, कारण सोनं हे फक्त हातात आणि गळ्यात घातलं जातं. म्हणून माणसाने परिसासारखं असावं, ज्यांच्या सहवास जावं त्यांचं सोनं करावं. म्हणून ज्यांच्या आज आपण सत्कार गौरव समारंभ आयोजित केलेला आहे, ज्यांनी कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे, सर्वांसाठी, हे आपले यशवंत सर परिसरच आहेत. अशा त्यांच्या सहवासात जात त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जे आपल्या यशवंत सरांच्या सहवासात राहणार त्यांचं एक दिवस खरंच सोनं झाल्यासारखं राहणार नाही. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वासाठी मी खूप खूप टाळ्यांच्या आपल्या गजरात स्वागत करते. खरं तर मला पण 4 शब्द बोलावं असं वाटतं की सर्वांनी आमच्या चॅनलसाठी आमच्यासाठी इतकं कौतुक केलंय की माझं हृदय इतकं भरून आलंय, मी इतकी आनंदी झाली. आमच्या कर्तव्याची जाण कुणाला नव्हती, पण सबनीस सरांनी तर इतकं छान बोललंय. मला असं खरंच वाटतंय की मी लिंगायत समाजाची असली ह्याचं मला काही खंत नाही, पण मी चळवळीतली मात्र आहे हे मी नक्कीच सिद्ध करून दाखवेन. आणि गायकवाड सरांच्या सानिध्यामध्ये राहून ह्या चळवळीत सामील होऊन जय भीम म्हणायला शिकल. मला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही असा मी जय भीम म्हणणार आणि म्हणत राहणार. बसवेश्वर महाराज माझे जरी गुरु असले, जाती भेद धर्म त्यांनी एकच मानला आहे, भेदभाव केलेला नाही. मी एवढे माझे 4 शब्द बोलते. धन्यवाद. थँक्यू. या चॅनलची रणरागिणी आणि तो विराजदार खूप उत्साही झाल्यात आणि खरंच त्या पद्धतीनेच काम करतायत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्या देखील त्यांनी खालून वरती आणलेल्या आहेत. सगळं बेसिकली काम करतायत. जे पुरुष करत नाही ते त्यांनी केलंय. एवढं खांद्याला खांदा लावून माझ्या समवेत काम करतात. काही तुमचा खरंच अभिनंदन. जय जिजाऊ, थांबा द्या घोषणा आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना जे पुरस्कारित आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी प्रयोजन यशवंतराव गायकवाड सरांनी या ठिकाणी उत्तम पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी कार्यक्रम संपला असावे. जय हिंद. सौभाग्यवती अनिताताईंनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, म्हणजे आमच्या कार्याची कुठेतरी पावती दखल घेतली गेली आणि आम्हाला हा सगळ्या शिक्षकांना, डॉक्टर्स, वकील, आपल्या समाजकार्यामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान चिन्ह देऊन अजून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये चांगलं कार्य करावं याच्यासाठी आम्हाला दिलेली पावती प्रेरणाच आहे असं मी म्हणेल. आणि आपल्या या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलचं खूप खूप आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.